बनावट कागदपत्रांद्वारे जमीन गैरव्यवहार प्रकरणात 2 अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल। जालन्यातील सर्वे नंबर 554 मधील 5 एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न उघडकीस। जालना शहरातील मंठा रोडवरील डी मार्टच्या बाजूला असलेल्या सर्वे क्रमांक 554 मधील 11 एकरपैकी 5 एकर कल्याणी ग्रीन्स शेतजमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे हडपण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जालना न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे। न्यायालयाच्या आदेशावरून या प्रकरणात सहाय्यक दुय्यम निबंधक भूमी अभिलेख उपाध्यक्ष यांच्यासह इतर 3 खासगी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अंकित अभयकुमार आबड हे कृषी आणि बांधकाम व्यावसायिक आहेत। त्यांचे आजोबा दिवंगत कचरूलाल आबड हे हिंदू अविभक्त कुटुंबाचे कर्ता होते। जालना येथील सर्वे क्रमांक 554 मधील 5 एकर जमिनीवरून आबड कुटुंब आणि त्यांची बहीण संध्या डागा यांच्यात 1986 पासून दिवाणी न्यायालयात वाद सुरू आहेत। दिवाणी अपील क्रमांक 111/2020 हे तांत्रिक कारणास्तव एप्रिल 2022 मध्ये फेटाळले गेल्यानंतर आरोपींनी या संधीचा गैरफायदा घेतला। संध्या डागा यांनी या जमिनीवर ताबा नसतानाही 20 ऑगस्ट 2021 रोजी आशिष छाजेड यांच्या नावाने एक बनावट जनरल पॉवर ऑफ अटर्नी मुक्त्यार पत्र तयार केले। या कटात तत्कालीन भूमी अभिलेख उपअधीक्षक रवींद्र मुथा आणि दुय्यम निबंधक बद्रीनाथ बी वाडेकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे। मुथा यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे 6 मे 2022 रोजी कोणतीही नोटीस न देता आबड कुटुंबाचे नाव काढून संध्या डागा यांचे नाव प्रॉपर्टी कार्डवर चढवले। नाव नोंदणी होताच त्याच दिवशी दुय्यम निबंधक वाडेकर यांनी कायदेशीर प्रक्रियेकडे दुर्लक्ष करून या जमिनीचे 4 वेगवेगळे विक्री करारनामे नोंदणी क्रमांक 2310 ते 2013 करून दिले। अंकित आबड यांनी या प्रकरणी नोव्हेंबर 2022 मध्ये पोलिसांकडे धाव घेतली, मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली। न्यायालयाने पोलीस अहवाल आणि कागदपत्रांची पडताळणी केली असता प्रॉपर्टी कार्डशी संबंधित मूळ सरकारी फाईलच रेकॉर्ड रूममधून गायब आहे, ज्यामुळे नोंदीमध्ये फेरफार झाल्याचा संशय बळावला। विक्री करारनाम्यासोबत जोडलेले लेआउट नकाशे आणि नगर रचना विभागाकडील अधिकृत नकाशे यात मोठी तफावत आढळली। वाडेकर यांनी रद्द झालेले PR कार्ड जोडलेले आढळून आले। न्यायाधीश RM देवर्षी यांनी नमूद केले की हा केवळ दिवाणी वाद नसून बनावट कागदपत्रे तयार करून सरकारी नोंदीमध्ये फेरफार करण्याचा फौजदारी गुन्हा आहे। यामध्ये सार्वजनिक सेवकांचा सहभाग असल्याने सखोल पोलीस तपासाची गरज व्यक्त करत न्यायालयाने कलम 156(3) नुसार कारवाईचे आदेश दिले। दरम्यान संबंधित पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे मागवण्यात आले। त्यानुसार या प्रकरणाची सूक्ष्म चौकशी कदीम जालना ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव यांनी करून सविस्तर अहवाल दिला। यावरूनच हे फसवणूक प्रकरण समोर आले। या प्रकरणात फिर्यादीच्या बाजूने ॲडव्होकेट दर्शित आबड यांनी काम पाहिले। त्यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील ॲडव्होकेट आशिष जाधवर, जालना येथील ॲडव्होकेट PW कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले। न्यायालयाच्या आदेशानुसार कदीम जालना पोलिसांनी संध्या राजेंद्र डागा, राजेंद्र सौभागमल डागा, आशिष अशोक छाजेड यांच्यासह जालन्याचे तत्कालीन भूमी अभिलेख उपअधीक्षक रवींद्र मुथाय आणि जालन्याचे सेवानिवृत्त दुय्यम निबंधक बद्रीनाथ बी वाडेकर या 5 जणांविरुद्ध भारतीय दंड संहितेचे कलम 420, 467, 468, 120B आणि 34 अन्वये गुन्हा नोंदवला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक जनार्दन सेवाडे करत आहेत। महसूल आणि नोंदणी विभागातील अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्याने जिल्हा प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे। मी ॲडव्होकेट दर्शित आबड मागील 2023 मध्ये एक रजिस्ट्री झाली होती। ती रजिस्ट्रीला नाही का आम्ही ती रजिस्ट्री बोगस रजिस्ट्री होती, त्याला चॅलेंज म्हणून आम्ही पोलीसमध्ये तक्रार केली। पोलिसांनी आमची तक्रार वगैरे काही ऐकली नाही। त्यांनी करून आम्ही नाही का माननीय प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी साहेब यांच्या न्यायालयामध्ये दाद मागितली आणि 156(3) CRPC प्रमाणे आम्ही अर्ज तिथं दाखल केला आणि त्या अर्जामध्ये आम्ही मान्य न्यायालयाच्या निदर्शनामध्ये आणून दिलेले की कशा प्रकारे रद्द झालेले PR कार्डच्या आधारे रजिस्ट्री करण्यात आलेली आहे, कशा प्रकारे फॅब्रिकेट डॉक्युमेंट दाखल करून त्याचं ॲन्युअल लेआउट तयार करून त्याच्या आधारे रजिस्ट्री करण्यात आलेले, जे की मान्य न्यायालयाने आमचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सदर प्रकरणात 156(3) प्रमाणे आमचा अर्ज मंजूर केला आणि त्या प्रकरणामध्ये कदीम जालना पोलीस स्टेशन यांना गुन्हा नोंद करण्याची आदेश दिले। त्याप्रमाणे कदीम जालना पोलीस स्टेशनाने गुन्हा क्रमांक 170/26 मध्ये कलम 120, 420, 467, 468, 120B, 34B, द, वी प्रमाणे गुन्हा नोंद केलेले आहे आणि
सह रजिस्ट्रार वाडेकर साहेब आणि मुत्ता साहेब TLR भूमी अभिलेख यांच्यासह इतर 5 आरोपी यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलेली आहे. ऍडव्होकेट दर्शित आबळ.